जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेतलं की मनात एक वेगळीच शांतता येते. कितीही गोंधळ असो, कितीही टेन्शन असो, त्यांचा एक विचार आयुष्य बदलून टाकतो. आज मी तुला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या माहीत असायलाच हव्यात, कारण या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या आहेत. फक्त श्रद्धा म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष जगण्यात वापरता येतील अशा आहेत. तुला सांगते. आपलं आयुष्य म्हणजे जसं एखाद मोठं ग्रंथाचं पुस्तक आहे. प्रत्येक दिवस एक नवं पान. पण काय होतं, आपण बहुतेक वेळा फक्त पानं उलटतो, वाचत नाही. आणि वाचला तरी समजून घेत नाही. स्वामी समर्थ नेहमीच म्हणाले की आयुष्याचं खरं गोडपण साधेपणात आहे. आता मी तुला एक गोष्ट सांगते. एकदा एक माणूस स्वामींना भेटायला आला. चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात काळजी. म्हणाला, माझं काही बरं चालत नाही, घरात सतत अडचणी आहेत. स्वामींनी त्याला एकच वाक्य सांगितलं, तुला जे आहे त्यात समाधान ठेव. हा विचार साधा वाटतो, पण किती मोठा आहे. आपल्याला नेहमी हवं असतं जे नाहीये, आणि जे आहे त्याचं महत्त्व कधीच कळत नाही. जर आपण आज आहे त्यात आनंद मानायला शिकलो, तर उद्याची चिंता अर्धी कमी होईल. आपल्या पिढीत एक गोष्ट खूप दिसते की लोक नेहमी धावतायत. पैसा, नोकरी, मोबाईल, सोशल मीडियावर फॉलोअर्स, प्रत्येक गोष्टीत स्पर्धा. पण स्वामींनी शिकवलं की खरी शर्यत इतराशी नाही, स्वतःशी आहे. काल तू जसा होतास त्यापेक्षा आज थोडा चांगला झाला का, ही खरी जिंक आहे. माझ्या आजीने मला लहानपणी सांगितलेली एक गोष्ट आहे. ती म्हणायची, स्वामी समर्थांनी नेहमी एक गोष्ट लक्षात आणून दिली, मनावर नियंत्रण ठेव. बघ ना, रोज आपण किती विचार करतो. कधी न झालेल्या गोष्टींची भीती, कधी न मिळालेल्या गोष्टींची चिंता. पण त्या विचारांनी काही बदलतं का? नाही. उलट आपलं मन जास्त थकलं जातं. म्हणून स्वामी म्हणाले, मन लावून केलेली कृती हाच खरा जप आहे. आज तुला एक प्रश्न विचारते. शेवटच्यांदा कधी तू शांत बसून स्वतःशी बोललास? स्वतःकडून विचारलंस, मी खरंच आनंदी आहे का? आपल्याला वाटतं आनंद म्हणजे मोठं घर, गाडी, पैसा. पण खरं सांगते, आनंद म्हणजे मनातली शांतता. जेव्हा तुला कोणावर राग नाही, कोणावर मत्सर नाही, तेव्हा मन स्वच्छ होतं. आणि असं स्वच्छ मन घेऊन जगणं हेच खरं स्वामींनी शिकवलं. एकदा एक माणूस म्हणाला, माझ्याकडे खूप पैसा आहे, पण तरीही मी सुखी नाही. स्वामींनी त्याला विचारलं, तू कधी मनापासून दुसऱ्याला मदत केली आहेस का? तो गप्प झाला. कारण पैसा असला तरी दयाळूपणा नसला तर जीवन अपूर्णच राहतं. म्हणूनच रोजच्या आयुष्यात थोडं तरी इतरांसाठी कर. एखाद्या गरीब मुलाला पुस्तक दे, एखाद्या वृद्ध माणसाला हसून विचारपूस कर. या छोट्या गोष्टीत खरा आनंद आहे. एक गोष्ट अजून, आपल्याला वाटत ना की सुख म्हणजे मोठं काही मिळवणं. पण स्वामींनी दाखवून दिलं की सुख म्हणजे छोट्या क्षणांचा आनंद घेणं. एखादं मूल हसतं, आई वडील प्रेमाने बोलतात, मित्र मनापासून साथ देतो, हाच खरा खजिना आहे. आणखी एक मोठा विचार, तुला जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ राहा. धन्यवाद हा शब्द आयुष्य बदला. रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी आठव ज्या आज तुला मिळाल्या, कितीही लहान असल्या तरी. तुला जाणवेल की आयुष्य खूप सुंदर आहे. आता सांगते, स्वामी समर्थांचे विचार हे फक्त धार्मिक नव्हते, ते खऱ्या अर्थाने व्यावहारिक होते. त्यांनी सांगितलं की आपलं शरीर हेच आपलं पहिलं मंदिर आहे. त्याची काळजी घे. व्यवस्थित जेव, झोप आणि शारीरिक मानसिक आरोग्य सांभाळ, कारण आजारपणात कोणतेही सुख टिकत नाही. तुला अजून एक प्रश्न विचारते, तुझ्या दिवसात कधी तू स्वतःसाठी वेळ काढतोस का? आपण सतत धावतो, पण स्वतःशी संवाद साधायला विसरतो. स्वामींनी शिकवलं की थोडं थांब, विचार कर आणि मग पुढं जा, कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे होतात. आता अजून एक गोष्ट सांगते तुला. एका गावात एक शेतकरी होता. रोज कष्ट करायचा, पण सतत तक्रार करायचा. पाऊस नाही, पीक नाही, पैसा नाही. एके दिवशी तो स्वामी समर्थांकडे गेला. म्हणाला, माझं नशीबच खराब आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, तुला जमिनीचं महत्त्व कळत नाही. रोज कष्ट करतोस पण समाधान नाही. तुझं नशीब नाही, तुझा मन खराब आहे. त्या शेतकऱ्याला उमगलं, बाहेरचा जात दोषी नाही, आपला मन दोषी आहे. आपण जेव्हा कृतज्ञ राहायला शिकतो, तेव्हा आयुष्य सुंदर वाढू लागतं. आजच्या काळात हीच शिकवण किती महत्वाची आहे. सोशल मीडियावर दुसऱ्यांचं आयुष्य बघून आपण स्वतःशी तुलना करतो. त्याच्याकडे मोठं घर आहे, तिच्याकडे चांगली नोकरी आहे, मला काहीच नाही. पण खरी गोष्ट अशी आहे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. तुला जे मिळालं आहे ते इतर कुणाकडेही नाही. म्हणून स्वतःचं आयुष्य मान्य कर
आणि आनंदाने जाग. आपण बघतो की आजची तरुण पिढी खूप ताणात जगते. परीक्षेचा ताण, नोकरीचा ताण, नात्यांचा ताण. पण स्वामींनी सांगितलं होतं, ज्याचं मन शांत त्याचं आयुष्य समाधानात. मग मन शांत कसं ठेवायचं? याचं उत्तर साधं आहे. आपल्या मनाला योग्य विचार द्यायचे. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, आजचा दिवस सुंदर आहे, मी काहीतरी चांगला करणार आहे. हा सकारात्मक विचार संपूर्ण दिवसावर प्रभाव टाकतो. तुला एक महत्वाची गोष्ट सांगते, जीवनात चूक करायला घाबरू नकोस, कारण चूक करूनच माणूस शिकतो. स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं की अनुभव हा सर्वात मोठा गुरु आहे. तू एखादं काम केलं आणि चुकलास तर ते अपयश नाही, तर ती शिकवण आहे. फक्त ती शिकवण पुढे वापरली तरच ती गोष्ट महत्वाची ठरते. माझ्या वडिलांनी एकदा सांगितलं होतं, स्वामींचे विचार म्हणजे जीवनाचं दिशादर्शन. खूपदा आपण छोट्या छोटी गोष्टीमध्ये अडकतो. कोण काय म्हणालं, कोण बघत नाही, लोक हसतील का? पण खरं तर हे सगळं तात्पुरतं आहे. कायमचं काय आहे तर आपलं मन, आपली कर्म आणि आपली सत्यता. एकदा मी ऐकलं होतं, स्वामींनी एका भक्ताला सांगितलं, तुला इतरांकडून कौतुक मिळालं नाही तरी हरकत नाही, पण स्वतःकडून कौतुक मिळालं पाहिजे. याचा अर्थ तू असं जगा की दिवस संपल्यावर स्वतःला अभिमानाने सांगू शकशील, हो मी आज योग्य काम केलं. एका गावात एक माणूस रोज लोकांवर राग काढायचं, सतत भांडायचं. शेवटी गावातले लोक त्याला नापसंत करू लागले. तो स्वामींकडे गेला आणि विचारलं, मी सगळ्यांना का वाईट वाटतो? स्वामी म्हणाले, कारण तुझ्या मनात शांतता नाही. जेव्हा मन शांत होतं तेव्हा चेहऱ्यावर हसू येतं आणि हसरा चेहरा लोकांच्या हृदयाला जिंकतो. त्यामुळे रागाने काही मिळत नाही, उलट लोक दूर जातात. पण प्रेमाने आणि शांततेने वागलास तर लोक तुझ्याकडे ओढली जातात. आपण सगळे जाणतो की काळ सतत बदलतो, पण स्वामींनी शिकवलं की परिस्थिती बदलली तरी मूल्ये बदलू नयेत. प्रामाणिकपणा, दयाळूपणा, संयम ही मूल्य आयुष्यभर ठेवली तर कुठल्याही परिस्थितीत आपण हरत नाही. एकदा माझ्या शेजारी एक आजोबा म्हणाले होते, स्वामी समर्थांचे विचार म्हणजे आरशातलं प्रतिबिंब. तुला जे पाहायचं आहे ते तुझ्या मनात असलं पाहिजे. जर मनात वाईट विचार भरले तर जग वाईट दिसतं, आणि जर मनात चांगुलपणा भरला तर सगळीकडे प्रकाश दिसतो. म्हणून मनाचं पोषण करायला विसरू नकोस. आणखी एक गोष्ट आठवते, माझ्या आजोबांनी सांगितलेली. ते म्हणायचे, स्वामी समर्थांनी शिकवलं की खरं श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे पैसा आहे, तर खरा श्रीमंत तो आहे ज्याच्या मन समाधानात आहे. विचार कर, लाखो रुपये असले तरी जर मन अस्वस्थ असेल तर काय उपयोग? उलट साधं आयुष्य जगणारा पण समाधानात असलेला माणूस खऱ्याच आनंदी आहे. आता तुला एक प्रश्न, तू शेवटच्यांदा कधी कुणाला मनापासून धन्यवाद दिलास? आपल्याला वाटतं धन्यवाद म्हणजे छोटं काम, पण खरं सांगते, हा शब्द आयुष्य बदलतो. आईला तिच्या कष्टासाठी धन्यवाद दिला, एखाद्या मित्राला साथ दिल्याबद्दल धन्यवाद दिला तर नात्यातला गोडवा वाढतो. स्वामींनी नेहमी सांगितलं, कृतज्ञता हीच खरी संपत्ती आहे. एकदा एक तरुण स्वामींकडे आला, म्हणाला, माझ्याकडे सगळं आहे, पैसा, नोकरी, मित्र, पण तरी एकट्ट वाटत नाही. स्वामीं त्यांना विचारला, तू कधी स्वतःशी मैत्री केली आहेस का? तो गप्प झाला. आपल्याला वाटतं आनंद म्हणजे बाहेरून मिळणारी गोष्ट, पण खरी गोष्ट अशी आहे, आनंद आतून सुरू होतो. स्वतःला स्वीकारलं नाही तर कुणी तुला पूर्ण करू शकत नाही. आज आपण बघतो की लोक छोट्या छोट्या गोष्टीवर भांडतात, घरगुती भांडण, नोकरीतला मत्सर, मित्रांमधले गैरसमज. पण स्वामींनी शिकवलं की राग म्हणजे आग, दुसऱ्याला जाळायचा प्रयत्न करताना आपण जळतो. म्हणूनच क्षमा ही मोठी ताकद आहे. क्षमा करणं म्हणजे हरला नाही तर जिंकलं. कारण जेव्हा तू क्षमा करतोस तेव्हा मनावरचा भार कमी होतो. तुला अजून एक किस्सा सांगते. एक भक्त रोज स्वामींना विचारायचा, माझं आयुष्य केव्हा सुधारेल? स्वामी म्हणाले, तू रोज विचारतोस, कृती करत नाहीस. विचार करून काही होत नाही, प्रयत्न करायला लागतो. हे वाक्य किती खरं आहे. आपण सगळे मोठं स्वप्न बघतो पण त्या दिशेने पाऊल टाकायला घाबरतो. म्हणून रोज छोटंसं का होईना एक पाऊल पुन्हा टाका. कालपेक्षा आज थोडं चांगलं कर, हाच प्रगतीचा मार्ग आहे. आपण बघतो की आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष असतो, कुणाला पैशाचा, कुणाला आरोग्याचा, कुणाला नात्यांचा. पण स्वामींनी सांगितलं की संघर्ष म्हणजे शिक्षा नाही तर शिकवण आहे. जो संघर्ष सहन करतो तोच मजबूत होतो. एखादं झाड बघ, वाऱ्याला झुकतं पण मोडत नाही. तसंच आपणही परिस्थितीला झुकलो पण मोडलो नाही तर जीवनाचं खरं सौंदर्य दिसत. आज मी तुला सांगते, जीवनात संयम ठेव, कारण घाईत घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात. स्वामी समर्थांनी नेहमी संयम शिकवला.
एक भक्त म्हणाला होता, माझ्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणाले, संयम ठेव, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असतो. खरंच आहे, निसर्गात सगळं वेळेवर घडतं. झाडाला फुलं यायला वेळ लागतो, तसंच आपल्या स्वप्नांनाही वेळ लागतो. तुला आणखी एक आठवण सांगते. माझ्या आईने एकदा सांगितलं होतं, स्वामी समर्थांची शिकवण म्हणजे स्वतःला हरवू न देणं. आजच्या धावपळीत आपण स्वतःला विसरतो, दुसऱ्यांच्या अपेक्षांमध्ये जगतो. पण स्वतःच्या आतल्या आवाजाला ऐकायला शिकलं तर आयुष्य सुंदर होतं.